हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे हर्षवर्धन विक्रांतला अटक होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे या विक्रांतचा बाप आमदार शिर्केने ऊर्जाविरुद्ध खूप मोठं कारस्थान रचलंय. या आमदाराने चक्क ऊर्जाच्या चाळीतील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. ऊर्जाच्या चाळीत राहणाऱ्या लहान मुलींना गुंडांनी त्रास दिला, त्यांना मारहाण केली, छेडछाड केली. ऊर्जाच्या चाळीत लाईट कापली गेली, नळ कापले गेले, पाणी येत नाहीये आणि या सगळ्याचा दोष ऊर्जाला दिला गेला. ऊर्जाने ही केस स्वीकारली म्हणून हे सगळं होतंय असं हे गुंड बोलले. सरकारी संस्था बोलल्या. त्यामुळे चाळीतील लोक ऊर्जाच्या विरोधात गेले आहे आणि त्यांनी सगळ्यांनी ऊर्जाला ही केस सोडायला सांगितले. पण ऊर्जाने त्यासाठी नकार दिला आणि त्याच वेळेस आमदार शिर्केचे गुंड तेथे पोहोचले आणि त्यांनी चक्क ऊर्जाचं सगळं सामान घराबाहेर काढायचं ठरवलंय. ते ऊर्जाचं सगळं सामान घराबाहेर फेकताय. मंग्या आणि दळवी काकूंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी मंग्याला सुद्धा मारहाण केली आहे. मंग्या खूप जखमी झालाय. मग हे सगळं घडलं तरी कसं? आणि आता शौर्य तेथे पोहोचून ऊर्जाला वाचवणार का, या गुंडांची धुलाई करणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा ऊर्जाला सांगतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तो हर्षवर्धन खूप पोहोचलेला आहे आणि त्या हर्षवर्धननेच विक्रांतचं अटक वॉरंट कॅन्सल केलंय. ऊर्जा म्हणते, सर पण आता आपण काय करायचं? आपण त्या विक्रांतला कधीच अटक करू शकणार नाही का? इन्स्पेक्टर गुळगुत्ते सांगतो, मॅडम मी तुम्हाला वचन देतो, काही झालं ना तरी त्या विक्रांतला मी अटक करेल, पण तुम्ही माझी मेहनत वाया जाऊ देऊ नका. विक्रांतला मी अटक केल्यानंतर तुम्ही कोर्टात असे पुरावे सादर करा, असा युक्तिवाद करा की त्या विक्रांतला कायमचं जेलमध्ये पाठवलं पाहिजे, त्याची निर्दोष सुटका होता कामा नये. तेव्हा ऊर्जा ही इन्स्पेक्टर गुळगुत्तेला वचन देते, साहेब मी तुम्हाला वचन देते, तुम्ही फक्त त्या विक्रांतला अटक करून आणा. मी कोर्टात आहे ना माझा तुरुपचा एक्का वापरणार आहे. त्या हर्षवर्धनने काही केलं ना तरीसुद्धा मी त्या विक्रांतला शिक्षा मिळवून देणारच. तुमची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही, असं म्हणून ती गुळगुत्तेसमोर हात पुढे करते. गुळगुत्तेलाही आनंद होतो. हे दोघे एकमेकांच्या हातात हात देतात. म्हणजे आता इन्स्पेक्टर गुळगुत्ते आणि ऊर्जा या दोघांनी ठरवलंय की काही झालं तरी विक्रांतला अटक करायची आणि विक्रांतला कोर्टाकडून शिक्षा मिळवून द्यायचीच. मग आमदार शिर्के आणि हर्षवर्धनने काही केलं तरी त्यांना फरक पडणार नाही. आणि मग थोड्या वेळानंतर ऊर्जा आणि शौर्य हे दोघे कोर्टात असतात. ऊर्जा शौर्यला सांगते, विक्रांतच्या अटकेसाठी आम्ही जो अर्ज केला होता तो नामंजूर झाला आहे आणि मला 100% गॅरंटी आहे हे सगळं त्या हर्षवर्धननेच केलं आहे. माझा त्याच्यावर संशय आहे. शौर्य विचार करतो, ऊर्जा तुझा तरी संशय आहे, पण माझा पूर्ण विश्वास आहे हे सगळं डॅडनेच केलं आहे. तर शौर्य विचारतो, ऊर्जा तू आता पुढे काय करणार आहेस? इन्स्पेक्टर गुळगुत्ते काय म्हणाले? ऊर्जा सांगते, त्यांनी मला वचन दिलं आहे, ते त्या विक्रांतला नक्कीच अटक करून आणतील. पण मी सुद्धा ठरवलं आहे, काही झालं ना तर मी त्या हर्षवर्धनला ही केस जिंकू देणार नाही. मी पद्माला न्याय मिळवून देणारच आणि त्या विक्रांतला त्याच्या पापांची शिक्षा देणारच. शौर्य ऊर्जाला म्हणतो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे नक्की करशील. पण तुला आता भूक लागली असेल ना, चल आपण चायचुई खारीच्या स्टॉलवर जाऊ आणि चायचुई खारी खाऊया. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, आता कोर्टाची तारीख खूप जवळ आली आहे, त्यामुळे मला आधी घरी जायचं आहे आणि या केसचा स्टडी करायचा आहे. त्याच्या आधी मला एक अफिडेव्हिटचं काम आहे, ते सुद्धा पूर्ण करायचं आहे. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा पण शौर्य स्वतःला थांबवतो आणि म्हणतो, ठीक आहे तू जा घरी. आणि शौर्य हा तेथून जात असतो. शौर्य विचार करतो, ऊर्जा आज तुला मला सगळं सत्य सांगायचं होतं की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, पण तुझ्याकडे सध्या वेळ नाही आहे, मी तुला नंतर सांगेल. तर ऊर्जा विचार करते, शौर्य मला असं वाटलं तुला मला काहीतरी सांगायचं होतं, जर तू मला सांगितलं असतं तर मी नक्कीच ऐकून घेतलं असतं. असा विचार करून ऊर्जा मागे वळून पाहते, पण तोपर्यंत शौर्य तेथून जात असतो आणि ऊर्जासुद्धा आपल्या घराकडे यायला निघते. संध्याकाळ होते आणि ऊर्जाची आई पूर्वा तिच्या घरी असते. तेवढ्यात दळवी काकू तेथे येतात. त्यांच्या हातात प्रसाद असतो. ते पूर्वाला प्रसाद देतात. पूर्वा विचारते, हा कसला प्रसाद आहे दळवी काकू? दळवी काकू सांगते, अगं जीवदायिनी माता आहे ना, त्यांच्या मंदिरातला प्रसाद आहे. हे ऐकून पूर्वाला आनंद होतो. पूर्वा म्हणते, अरे वा, ते देवीचं स्थळ तर खूप जागृत आहे, तेथे केलेला नवस नक्कीच पूर्ण होतो. मला सुद्धा दर्शनाला जायचं आहे. तुम्ही गेला होता मला सांगायचं ना. तर दळवी काकू म्हणते,
मी कसलं जातीये, आपल्या चाळीतली ती आहे ना, ती गेली होती. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी नवस केला होता ना, तो नवस पूर्ण झाला आहे. तर त्यांनी माझ्याकडे तुझ्यासाठीचा हा प्रसाद दिला आहे की पूर्वाला सुद्धा दे. आणि तुला जर एवढाच विश्वास असेल तर मग तू का जात नाही? ऊर्जासाठी एखादा नवस बोल. पूर्वा म्हणते, हो काकू, मीही तसाच विचार करते. जर उद्या पहाटे मी निघाले तर संध्याकाळपर्यंत दर्शन घेऊन परत येईल. दळवी काकू म्हणते, एकदम भारी विचार आहे. तू तुझा हाच प्लॅन कंटिन्यू ठेव. उद्या पहाटे पहाटे निघ, संध्याकाळपर्यंत परत येशील. आणि ऊर्जाची काळजी करू नको. ऊर्जाचं सगळं मी पाहून घेईल. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत मी तिला सगळं देईल. तिची काळजीसुद्धा घेईल. हे ऐकून पूर्वाला आनंद होतो. दळवी काकू तेथून निघून जाते आणि पूर्वा उद्या सकाळी मंदिरात जायचं ठरवते. इकडे आमदार शिर्के खूप चिडलेला असतो. त्याचे गुंड तेथे असतात. त्याचबरोबर विक्रांतसुद्धा तेथे असतो. आमदार शिर्के चिडून म्हणतो, आजपर्यंत कोणाचीही माझ्यासमोर असं बोलण्याची हिंमत झाली नव्हती, पण आज त्या वकील हर्षवर्धन जहागीरदारने मला वाटेल ते बोललाय. काय म्हणाला मला? मी त्याला विचारलं, तुझा काही प्लॅन बी आहे का? तर मला म्हणाला, हे प्लॅन बी सी डी भेकड लोकांचं काम असतं, ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो. या हर्षवर्धन जहागीरदारला स्वतःवर विश्वास आहे आणि माझा फक्त प्लॅन ए आहे. माझ्या अशा प्लॅन ए बी सी डीची मला गरज नाही आहे. आणि आता मी त्याला धडा शिकवणार. त्याला मी आता शिकवणार या आमदार शिर्केची पावर तरी काय आहे. येथे माझ्या मुलाचा गळा अडकलेला आहे आणि तो स्वतःच्या बुद्धीने वागतोय, मला अक्कल शिकवतोय. आता मी त्याला दाखवणार की पोलीस केस आणि कोर्ट केस कशा सांभाळल्या जातात त्या. आणि माझ्या रस्त्यात सगळ्यात मोठा काटा तो ऊर्जा शिंदे आहे ना. त्या ऊर्जा शिंदेने जर पद्माची केस नाही लढली तर विक्रांतला कोणी हात लावू शकत नाही. आणि आता त्या ऊर्जा शिंदेलाच मी सगळ्यात मोठा दणका देणार. तिच्याच घरातून, तिच्याच चाळीतून तिला बाहेर काढणार. तिच्याच लोकांना तिच्या विरुद्ध भडकवणार. ते म्हणतात ना की डिव्हाइड अँड रूल, इंग्रजांनी जे केलं तेच मी आता करणार. आणि विक्रांत हे सगळं ऐकत असतो. आमदार शिर्के हा आपल्या गुंडांना सांगतो, आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या ऊर्जा शिंदेच्या चाळीमध्ये काही लहान मुली असतील ना 9वी-10वीच्या, त्यांना त्रास द्यायचा. त्यांनी जर काही विरोध केला तर त्यांना मारहाण करायची. त्यानंतर त्यांनी विचारलं, असं का करताय? तर सांगायचं, जाऊन त्या ऊर्जा शिंदेला सांग, तिच्यामुळेच तुमच्याबरोबर हे होतंय. त्यानंतर त्या ऊर्जा शिंदेच्या चाळीतील लाईट कापा, पाणी कापा आणि ती लोक कार्यालयात गेल्यावर त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगायला सांगा की तुमच्या चाळीत ती ऊर्जा शिंदे राहते ना, तिच्यामुळे हे सगळं झालंय, तिला जाऊन भेटा. म्हणजे ही सगळी माणसं ऊर्जाच्या विरुद्ध पेटून उठतील आणि मग आपले गुंड तर आहे, आपले गुंड तेथे जातील आणि ऊर्जाला तिच्याच घरातून हात धरून बाहेर काढतील. विक्रांतला मात्र हे पटत नाही आणि विक्रांत विचारतो, डॅड, तुम्ही हे काय बोलताय? ऊर्जा लहानपणापासून त्या चाळीत राहतीये आणि तिचीच माणसं तिच्या विरोधात का जातील? तिला घराबाहेर का काढतील? तेव्हा आमदार शिर्के विक्रांतला म्हणतो, अजून तू राजकारणात नवा आहे. यालाच म्हणतात राजकारण. आपल्या देशात आहे ना, लोकांना थोडासाही त्रास झाला तरी ते लगेच दुसऱ्याला दोष द्यायला लागतात आणि स्वतःपेक्षा त्यांना जास्त काहीच महत्त्वाचं नसतं. अरे, आजकाल लोक स्वतःच्या सख्या आईबापाला, भावा बहिणीला महत्त्व देत नाही. तर ही ऊर्जा कोण आहे त्यांची? फक्त त्यांची शेजारीन. आणि जेव्हा या लोकांना वाटेल की त्यांच्या कुटुंबाला, त्यांना स्वतःला या ऊर्जा शिंदेमुळे त्रास होतोय, तर सगळे त्या ऊर्जा शिंदेच्या विरोधात जातील आणि तिला कसं चाळीबाहेर काढतील ते तू पाहतच राहा. विक्रांतसुद्धा ही आयडिया खूप आवडते. आमदार शिर्के आपल्या गुंडांना सांगतो, आत्ताच्या आत्ता तेथे जायचं आणि ऊर्जा शिंदे मला आज रात्रीपर्यंत त्या चाळीतून बाहेर निघायला हवी. ती रस्त्यावर यायला हवी. एकदा का ती रस्त्यावर आली, मग पाहतो ती त्या पद्माची केस कशी लढते आणि माझ्या मुलाला जेलमध्ये कसं टाकते ती. असा विचार करून आमदार शिर्के चांगलाच खुश होतो. म्हणजे आमदार शिर्केने आता ऊर्जाविरुद्ध एक खूप भयानक प्लॅन बनवला आहे आणि ऊर्जा या प्लॅनमध्ये अडकणार आहे. कारण आमदार शिर्केकडे सत्ता, पैसा, माणसं आणि राजकारण्यांकडे असलेला माजुरडेपणा आहे. त्यामुळे तो ऊर्जाला आता खूप त्रास देईल यात शंका नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा तिच्या घरी असते, काम करत असते आणि ऊर्जाची आई पूर्वा ही देवीच्या दर्शनासाठी निघून गेलेली असते. आणि तेवढ्यात दळवी काकू तेथे येते. तिने ऊर्जासाठी चहा आणलेला असतो. दळवी काकू म्हणते, ऊर्जा, आधी चहा पी म्हणजे मग तुझी कामं कर आणि मला सांग, नाश्ता तुला येथे आणून देऊ की तू माझ्या घरी येणार आहेस? तर ऊर्जा म्हणते, कशाला काकू, तुम्ही सगळं का करताय? दळवी काकू म्हणते, ते नको बोलत बसू, मी तुला नाश्ता येथे आणून देते, तोपर्यंत चहा पी. असं म्हणून दळवी काकी आपल्या खोलीमध्ये जाते
आणि ऊर्जा ही आपली कामं करत असते. आणि त्याच वेळेस बाहेर एक माणूस आपल्या मुलीला घेऊन येतो आणि जोरजोरात ऊर्जा शिंदे बाहेर ये, ऊर्जा शिंदे बाहेर ये अशी हाक मारतो. ऊर्जा विचार करते मला कोण हाक मारतंय, आणि ऊर्जा बाहेर येते. दळवी काकूसुद्धा बाहेर येतात, चाळीतल्या इतर बायका बाहेर येतात. ऊर्जा विचारते काय झालं काका. तर हा माणूस म्हणतो पाहिलं का ऊर्जा, तुझ्यामुळे माझ्या मुलीची काय अवस्था झाली आहे ती. ऊर्जा या लहान मुलीला पाहते तर या मुलीचं नाव सोनू असतं. ती खूप जास्त जखमी झालेली असते, रडत असते, घाबरलेली असते. ऊर्जा तिच्या जवळ येते आणि विचारते सोनू काय झालं तुला, तुला एवढं कसं काय लागलं. तर या मुलीची आई म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालंय. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ती विचारते माझ्यामुळे कसं. तर या मुलीचा बाप सांगतो हो हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझी मुलगी ट्युशनवरून परत येत होती तेव्हा 2 गुंडांनी तिची छेडछाड केली. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्या गुंडांनी तिला मारहाण केली आणि म्हणाले तू काय स्वतःला ऊर्जा शिंदे समजते की काय, कर आमच्या विरुद्ध केस, पाहू आम्ही काय होतं ते. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते ते लोक असं बोलले, या सगळ्यात मग माझा काय संबंध. आणि तेवढ्यात आणखीन 2 माणसं तेथे येतात आणि म्हणतात ऊर्जा तुझ्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. तुला माहिती आहे का आम्हाला सगळे गुंड त्रास देत आहे. आमच्या चाळीतील लहान मुलींना घराबाहेर निघणं मुश्किल झालंय. ते गुंड आमच्या चाळीतील लहान मुलींची छेडछाड काढताय आणि त्यांना म्हणताय तुमची ती ऊर्जा शिंदे खूप केसेस करते ना कोर्टामध्ये, गुंडांशी लढते, मग तिला लढायला सांगा, आम्ही काय आता तुम्हाला घाबरणार नाही. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. आणि ही सगळी माणसं म्हणतात तू तर गुंडांशी लढू शकते पण आमच्या मुली छोट्या आहे ना, त्यांना काही गुंडांशी लढता येत नाही. ऊर्जा काही बोलणार इतक्यात काही बायका तेथे हंडा आणि कळशी घेऊन येतात आणि ऊर्जाला म्हणतात ऊर्जा आता तुझ्या घरातलं पाणी आम्हाला भरू दे. ऊर्जा विचारते हे काय बोलताय तुम्ही. तर या बायका सांगतात आमच्या चाळीतलं पाणी गेलंय, पाणीच आलं नाही. आणि आम्ही तेथे जाब विचारायला गेलो तर ते आम्हाला म्हणाले तुमच्या चाळीत ती ऊर्जा शिंदे राहते ना, तिच्यामुळे पाणी गेलंय, तिला जाऊन विचारा. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. ऊर्जाचा विश्वासच बसत नाही की हे लोक असं का बोलताय. आमदार शिर्केने पाठवलेले गुंडसुद्धा लपून हे सगळं पाहत असतात आणि ते आमदार शिर्केला कॉल करतात. आमदार शिर्के विचारतो काय चाललंय तेथे. तर हे गुंड सांगतात साहेब सगळं आपल्या मनासारखं होत आहे, चाळीमध्ये खूप मोठा राडा झालाय, आपण जे काही विचार केला होता ना अगदी तसंच घडतंय. आमदार शिर्के म्हणतो मला हे सगळं लाईव्ह पाहायचं आहे आणि आपल्या गुंडांना सुद्धा तेथे पाठवून द्या. हा गुंड म्हणतो ठीक आहे साहेब, तुम्हाला सगळं लाईव्ह पाहायला मिळेल आणि आता खरा राहाडा सुरू होईल. आणि आमदार शिर्के म्हणतो लवकरात लवकर त्या ऊर्जा शिंदेला तिच्याच घरातून बाहेर काढा, मग तिला कळेल कोर्टात आमदाराच्या मुलाविरुद्ध केस लढणं म्हणजे काय असतं ते. हे गुंड खूप खुश होतात आणि हा आमदार शिर्केसुद्धा एखाद्या राक्षसासारखा रावणासारखा हसत असतो. ऊर्जा शिंदेला मी धडा शिकवणार म्हणून चांगलाच खुश होतो. आणि मग हा गुंड आपल्या गुंडांना म्हणतो जा रे आणि त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढा. आणि तो आमदार शिर्केला व्हिडिओ कॉल करून हे सगळं लाईव्ह दाखवत असतो. तेवढ्यात अर्पिता आमदार शिर्केजवळ येते आणि विचारते पप्पा काय करताय तुम्ही. आमदार शिर्के म्हणतो गप्प बस आणि पहा हे सगळं काय होतंय. चाळीतली सगळी माणसं ऊर्जाला दोष देत असतात. ऊर्जा आमच्या घरातील लाईट कापली गेली आहे तुझ्यामुळे, आता तू आमची लाईट जोडून द्यायची. ऊर्जा म्हणते हे काय बोलताय तुम्ही, मी कसं काय लाईट जोडून देऊ शकते, ते महावितरणचं काम आहे. तर ही माणसं म्हणतात मग ते आम्हाला तेच म्हणाले ना की ऊर्जा शिंदेमुळे लाईट कापली गेली आहे, तिला सांगा लाईट जोडून द्यायला. तेवढ्यात मंग्या चाळीमध्ये येतो. तो दळवी काकूंजवळ येतो. दळवी काकू आणि मंग्या ऊर्जाच्या बाजूने उभे असतात आणि सगळी माणसं ऊर्जाला दोष देत असतात. या 10वीच्या मुलीला झालेला त्रास असो, महावितरणने वीज कापली गेलेली असो किंवा मग पाणी नाही आलेलं असो, सगळ्याचा दोष ते ऊर्जालाच देत असतात. ऊर्जा त्यांना समजावून सांगते काका या सगळ्यात माझा काय दोष आहे, तुम्ही मला का दोषी ठरवताय. परंतु या मुलीचा बाप म्हणतो सगळा दोष तुझाच आहे. तू त्या देवीच्या मिरवणुकीमध्ये जर गुंडांबरोबर मारामारी केली नसती तर ते गुंड आम्हाला त्रास द्यायला आलेच नसते. ऊर्जा तू मोठी आहेस, तुझ्यात त्या गुंडांबरोबर लढण्याची ताकद आहे, पण आमच्यात ती ताकद नाही आहे. आमच्या मुली त्यांच्याशी कशा लढणार, आमच्या मुली तर छोट्या आहेत. तेवढ्यात आमदार शिर्केने पाठवलेला पिंक कलरच्या शर्टमधला हा गुंड ऊर्जाला म्हणतो ऊर्जा सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तू याला जबाबदार आहे. तुझ्यासारख्या मुलीला तर आम्ही या चाळीतच राहायला द्यायला नको. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते हे काय बोलताय तुम्ही. तर ही माणसं म्हणतात तुला काय गरज आहे का त्या पद्माची केस लढण्याची, तू पद्माची केस सोडून दे म्हणे आम्हाला हो त्रास होणार नाही.
ऊर्जा चिडून म्हणते, मी त्या बिचाऱ्या पद्माला न्याय मिळवून देतीये, तिच्यावर अन्याय झालाय आणि मी ही केस सोडणार नाही. आणि आता सगळी माणसं गप्प बसतात. पण हे आमदार शिर्केचे जे गुंड असतात, पिंक रंगाच्या शर्टामधील माणूस, निळ्या रंगाच्या शर्टामधील माणूस, हे मात्र आरडाओरडा करत असतात, ऊर्जाला दोषी ठरवत असतात आणि म्हणतात, नाही, आम्ही तुला या चाळीत राहू देणार नाही, आत्ताच्या आत्ता तुझं सगळं सामान आम्ही घराबाहेर काढणार, असं म्हणून हे पुढे जाऊ लागतात. आणि चक्क एक गुंड ऊर्जाचा हात पकडतो आणि म्हणतो, चल तुला मी घराबाहेरच काढतो. दळवी काकू खूप चिडते, या गुंडाचा हात ऊर्जाच्या हातातून सोडवते आणि त्याला जाब विचारते, ए कोण रे तू, तुझी कशी हिंमत, तुझं तोंड चालवायची हिंमत झाली येथे, चल निघ इथून. तर हा गुंड म्हणतो, ए दळवी काकू, तू काय या ऊर्जाची दलाल आहे का, काय पुढं पुढं बोलतेस. हे ऐकून ऊर्जा आणि दळवी काकूला जबर धक्काच बसतो. या माणसाने खूप घाणेरडा शब्द वापरलेला असतो, या दोघींचा विश्वासच बसत नाही. आणि आमदार शिर्केचा गुंड हे सगळं लाईव्ह व्हिडिओ कॉलवर आमदार शिर्केला दाखवत असतो. अर्पितासुद्धा हे पाहत असते आणि हे सगळे गुंड चक्क ऊर्जाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ऊर्जा आणि मंग्या त्यांना काही घरात घुसू देत नाही. ऊर्जा या सगळ्यांना समजावून सांगते, तुम्ही असं का करताय, या सगळ्यात माझी काही चूक नाहीये, मी तर त्या बिचाऱ्या पद्माला न्याय मिळवून देतीये आणि पद्मा आपल्या चाळीतली नाहीये का, ती सुद्धा आपल्या चाळीतीलच आहे. त्या आमदार शिर्केच्या मुलाने तिच्याबरोबर विनयभंग केलाय, तिला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्यच करतीये. तर हे गुंड म्हणतात, तू तुझं कर्तव्य करते ना, पण आम्हाला तू आमच्या चाळीत नकोय, तुझं कर्तव्य दुसरीकडे कुठेतरी कर, या चाळीत नाही, असं म्हणून ते ऊर्जाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतात. मंग्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात दारुडा जाधव काका पुढे येतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा हे काय करतेस तू, त्या पद्मासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते का, ती केस सोडून दे. तर दळवी काकू चिडून म्हणते, ए जाधव गप्प बस, तुला आहे का काडीची अक्कल, दारू पीत बसतो दिवसभर आणि आता आम्हाला अक्कल शिकवतो का, तू गप्प बस. जाधव काका गप्प बसतो आणि दळवी काकू ही पुढे येते. हा पिंक रंगाच्या शर्टवाला गुंडा चक्क रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो ऊर्जाचं सामान फेकण्यासाठी. मंग्या खूप चिडतो आणि या गुंडाची कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारतो, ए तू जरा जास्तच बोलतोय का रे, ही चाळ काय तुझ्या बापाची आहे का. आणि तेवढ्यात ज्या बायका हंड्या कळशे घेऊन आलेल्या असतात, त्या बायका ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा तुझ्यामुळे हे सगळं झालंय, तू त्या गुंडांशी अशा मारामाऱ्या केल्या नसत्या ना, तर हे सगळं घडलंच नसतं आणि आज आमच्या मुलींना घराबाहेर निघणं मुश्किल झालंय, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. दळवी काकू या बायकांना समजवण्याचा प्रयत्न करते, ऊर्जा ही चांगलं काम करतीये, तुम्हाला कळत का नाहीये. तर हा पिंक शर्टवाला गुंडा म्हणतो, जोपर्यंत ऊर्जा ही चाळ सोडून जात नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. मंग्या चिडून म्हणतो, ही चाळ काय तुझ्या बापाची आहे का. या गुंडाला खूप राग येतो, तो मंग्याची कॉलर पकडतो आणि मंग्याला म्हणतो, माझा बाप काढतो का, तुझी ती मोटरसायकल आणि तुला आत्ताच्या आत्ता जाळून टाकील आणि तुला आत्ताच्या आत्ता स्मशानात पार्सल करून टाकीन, हे लक्षात ठेव. दळवी काकू ऊर्जाला बाजूला घेते आणि म्हणते, ऊर्जा तू आहे ना स्वतःचा जीव धोक्यात घालतीये, मला सुद्धा हे पटत नाहीये, पण ही सगळी लोक खूप चिडलीये, ते काहीही करू शकतात आणि तू ही केस मागे घे, पद्मासाठी नको लढू. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, काकू तुम्ही हे काय बोलताय. तर दळवी काकू म्हणते, मी तुझ्या जीवाचं बरं वाईट होऊ नये म्हणूनच बोलतीये, एक तर तुझी आई येथे नाहीये, मी तुझी जबाबदारी घेतली होती, तुझं काही बरं वाईट झालं ना तर मी तुझ्या आईला काय तोंड दाखवणार. ऊर्जा दळवी काकूला समजावून सांगते, काकू हे गुंड आहेत, फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी हे करताय, ते काही करू शकणार नाही, तुम्ही विचार करू नका, घाबरू नका. या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात तो पिंक शर्टवाला गुंडा रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा आणि दळवी काकू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि ऊर्जा पुढे येते. तर हा गुंड ऊर्जाला दूर फेकून देतो. मंग्या खूप चिडतो, या गुंडाच्या अंगावर धावून जातो. तर हा गुंड मंग्याला सुद्धा लोटून देतो. मंग्याला खूप राग येतो. मंग्या त्याच्या अंगावर धावून जातो. तर दुसरा गुंड चक्क मंग्याच्या डोक्यात एका लोखंडी वारने जोरात वार करतो. मंग्या जमिनीवरच कोसळतो. ऊर्जा आणि दळवी काकू चाळीतल्या इतर बायका धावत पळत तेथे येतात आणि हे गुंड म्हणतात, आत्ता तर फक्त त्याचं डोकं फुटलंय, जे कोणी आमच्या रस्त्यात येईल ना, मी त्याला सुद्धा असाच आडवा करणार, त्याचा जीव घेणार, सोडणार नाही. या ऊर्जा शिंदेला वाचवण्याचा जो प्रयत्न करेल ना, तो आज मरेल, त्याची स्मशनात लाकडं मी जाळेल, एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे धमकी ऐकून ऊर्जा दळवी काकू यांना जबर धक्काच बसतो. मंग्या बेशुद्ध झालेला असतो.
त्याची अवस्था खूप वाईट असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड आजपर्यंतचा या मालिकेचा सगळ्यात भयानक एपिसोड होता. म्हणजे या मालिकेत आता वास्तव दाखवलं जातं आहे. आपल्या देशामध्ये गरिबांना न्याय मिळवणं किती अवघड आहे हे दाखवलं जातं आहे. आणि ज्या लोकांकडे सत्ता असते, ज्या लोकांकडे पैसा असतो, ते काहीही करू शकतात. त्यांच्यासाठी न्याय, सत्ता, न्यायालय, पोलीस यांना काहीही महत्त्व नाही आहे, हे आज या मालिकेतून दाखवून दिलं गेलं आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु वचन दिले तुम्हाला या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शिर्केने पाठवलेले गुंड चक्क ऊर्जाच्या घरात घुसून तिचं सामान फेकून देण्याचं म्हणतील. ऊर्जा त्यांना जा विचारेल, मी काय बिघडवलंय तुमचं? मी फक्त त्या बिचाऱ्या पद्माला, एका गरीब मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. ही माझी चूक आहे का? तर आमदार शिर्कीचे गुंड म्हणतात, ही गोष्ट आहे ना त्या लहान मुलीला विचार की तुझ्या या चुकीमुळे तिला किती त्रास होतोय, तिला आज किती मनस्ताप झालाय आणि आता आम्ही तुझं काहीच ऐकणार नाही, तू या चाळीत नाही राहू शकत. असं म्हणून हे गुंड चक्क ऊर्जाच्या घरामध्ये घुसतील. ऊर्जा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करेल, परंतु हे गुंड ऐकणार नाही आणि ऊर्जाच्या घरातील सगळं सामान बाहेर फेकून देतील. आणि त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचणार आणि हे गुंड म्हणतील, जशी या मंग्याची अवस्था केली आहे ना, आमच्या रस्त्यात कुणीही आलं, या ऊर्जा शिंदेला वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची अवस्थासुद्धा आम्ही अशीच करणार. आणि शौर्य हा काय चीज आहे, ही गोष्ट या आमदार शिर्केच्या गुंडांना माहीत नाही आहे. शौर्य या गुंडांची चांगलीच धुलाई करणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणि जर तुम्हाला पुढील एपिसोड सगळ्यात आधी पाहायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.